नमस्कार मित्रांनो, आज आम्ही सगळे भावंड आणि कुटुंबासोबत जेजुरीला दर्शनासाठी आलो आहोत. तर आजचा संपूर्ण प्रवास तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. श्री खंडोबा महाराजांचे अतिशय प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. महाराष्ट्रात अनेक कुटुंबांचे खंडोबा महाराज हे कुलदैवत मानले जातात. लग्नानंतर अनेक नवविवाहित जोडपी जेजुरीला दर्शनासाठी येतात. असं मानलं जातं की भगवान शंकरांनी खंडोबा महाराजांचा अवतार धारण करून धर्माचं रक्षण केलं. माता पार्वतींनीही त्यांच्या विविध रूपात साथ दिली. त्यामुळे शिव-पार्वतीचं हे दैवी नातं आदर्श दाम्पत्याचं प्रतीक मानलं जातं. याच श्रद्धेमुळे अनेक नवविवाहित जोडपी लग्नानंतर जेजुरीला येऊन श्री खंडोबा महाराजांचे दर्शन घेतात. देवाच्या साक्षीने संसाराची सुरुवात व्हावी, पती-पत्नीमध्ये प्रेम, विश्वास आणि सुख कायम राहावं असं आशीर्वाद ते मागतात. माझ्या बहिणीचं आणि भावाचं सुद्धा नुकतंच लग्न झालं आहे. माझ्या माहेरचं कुलदैवत खंडोबा महाराज असल्यामुळे आम्ही सगळे कुटुंबासोबत आलो आहोत. या पवित्र ठिकाणी येऊन मनाला एक वेगळीच शांती मिळते. एलकोट एलकोट जय मल्हारचा जयघोष, भंडाऱ्याने नटलेली जेजुरी आणि भक्तिमय वातावरण हे सगळं मनाला भारावून टाकतं. जेजुरीची एक खास ओळख म्हणजे भंडारा. मंदिर परिसर संपूर्ण पिवळ्या भंडाराने न्हाऊन निघालेला दिसतो. म्हणूनच जेजुरीला सोन्याची जेजुरी असेही म्हटले जाते. पायथ्याजवळ मंदिर आहे, तिथे दर्शन घेतलं. आता चला पायऱ्या चढून खंडोबा महाराजांच्या दर्शनासाठी जाऊया. थोडा दम लागतोय, पण दर्शनाची ओढ मनाला सगळी मेहनत विसरायला लावते. आमचा तर लग्नाच्या 9 वर्षांनंतर जेजुरीला येण्याचा योग आला आहे. मग एका ठिकाणी थांबलो आणि लिंबू पाणी प्यायलं. सियाबाई तर काय आमच्या थकतच नाही, त्या तर फ्रेशच दिसत असतात. पुन्हा लागलो पायऱ्या चढायला. इथे खूप छान छान असे फोटो काढून मिळतात. जेजुरीला आलात तर इथे फोटो नक्की काढा. आज आहे रविवार, त्याच्यामुळे मंदिरात तर खूपच गर्दी आहे. जवळजवळ आम्हाला 1.5 तास या लाईनमध्ये झाला असेल. मग छान असं खंडोबा महाराजांचं दर्शन झालं.
मिळत नव्हता. आमचा जेजुरी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटू अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये. एलकोट एलकोट, जय मल्हार.